मांडली आहे। आता आपल्याकडे फक्त 8 मिनिटं आहे आणि 3 लोक मला वाटतं बोलणार आहे। तर मी आमचे फादर जे वसईहून ते फार प्रयत्न करून इथे आलेले, संघर्ष करून, त्यांना 2 मिनिटांसाठी त्यांना सांगतो की त्यांनी इथे आपलं मत मांडावं। फादर मायकल फ्रॉम वसई। मित्रहो, आपण सद्भावनेबद्दल खूप चांगले विचार ऐकलेले आहेत, परंतु ही सद्भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही काही कृती जी करत आहोत ती कृती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो। मी वसईहून येतो। मी एक कॅथलिक फादर आहे आणि एक अपंगांची संस्था चालवतो। तर त्या ठिकाणी त्या संस्थेतर्फे दरवर्षी आम्ही सर्व धर्मीय ख्रिस्त जयंती साजरी करतो, ख्रिसमस साजरा करतो। कसा? तर हा आमचा येशू ख्रिस्त बाजूच्या एका मंदिरात, हिंदू मंदिरामध्ये जन्म घेतो आणि तिथून मग हिंदू आणि ख्रिस्ती एकत्र मिळून त्याची पालखी काढली जाते। पालखीने आणि भजनं गाऊन आम्ही त्याला आमच्या ख्रिस्ती संस्थेमध्ये आणतो, अपंग भवनमध्ये। मग त्या ठिकाणी सगळा त्याचा जो जन्मदिवस आहे तो साजरा करतो, विचार ऐकतो वगैरे वगैरे। आता ह्यामागचं तत्वज्ञान आम्ही लोकांना काय देतो की वास्तविक आपण पाहिली, जर ख्रिस्त जन्माची कथा जर पाहिली तर ख्रिस्त आपल्या स्वतःच्या घरात जन्मला नाही। तो शिरगणतीसाठी त्याचे आई वडील गावाला गेले होते, त्या परगावात तो जन्मला आणि त्याला जन्म घेण्यासाठी जागा मिळाली नाही, उतार शाळेमध्ये सुद्धा मिळाली नाही, म्हणून एका माणसाने आपला गाईचा गोठा दिला, त्या गाईच्या गोठ्यामध्ये तो जन्मला, म्हणजे परक्या ठिकाणी। ते आम्ही दाखवण्यासाठी त्याचा जन्म ह्या हिंदू मंदिरामध्ये झाला असं दाखवतो आणि मला फार आनंद होतो की त्या गावातले सगळे हिंदू मंदिराचे संस्थापक सुद्धा मोठ्या आनंदाने त्याचा तो जन्म तिथे साजरा करतात आणि पालखीने, म्हणजे अगदी भारतीय पद्धतीने पालखीने स्तोत्र भजन वगैरे गात आमच्या बरोबर तो तिथे आणला जातो। पण त्यामुळे वास्तविक खरोखर दोन धर्मामध्ये हा जो एक सलोखा किंवा सद्भावना जी निर्माण होते त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद आहे। अशाच प्रकारचे प्रकार व्हावेत आणि त्यासाठी मोठं मन पाहिजे। माझाच धर्म खरा असा जर का आपण जर भावना पकडली तर ही सद्भावना निर्माण होणार नाही। तशा प्रकारची इच्छा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेच, ते बघून मला फार आनंद होतो। धन्यवाद। धन्यवाद। यापूर्वी जे फादर बोलले पुण्याचे ते फादर सोलोमन होते आणि फादर मायकल होते। आता ज्ञानेश्वर महाराज रक्षक नागपूर यांनी सुद्धा 2 मिनिटात आपले मनोगत व्यक्त करावे। संघटना के मारे कुत्ते फाड़ के खाते शेरों को। मित्रांनो, तुम्ही सगळ्या